बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील जसं की शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी नेमकं अनुदान किती दिलं जातं, तर मोठ्या प्रमाणात विचारलं जातं की शेतकऱ्यांना किती अनुदान दिलं जातं. जसं की केंद्र शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरसाठी 50% अनुदानपर्यंत दिलं जातं. मग आता बघा, सर्व शेतकऱ्यांना इथे ट्रॅक्टर मिळणार. तुम्ही जर शेतकरी असाल ना, तुम्हाला आतापर्यंत ट्रॅक्टर मिळालं नसेल, तर तुम्हाला 100% आता अनुदान मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर बघा, राज्यातील शेतकरी जसं की या योजनेसाठी पात्र आहेत का, किंवा तेच अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना दिलं जाणार का? तर मित्रांनो बघा, एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून जसं की कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. या योजनेच्या अंतर्गत 6 वेगवेगळे घटक राबवले जात आहेत. याच्यातील बरेच सारे घटक राज्यामध्ये राबविण्यात मंजुरी दिली जाते आणि काही घटक जसं की याच्यामधून जसं की राज्यांमध्ये राबवले जात नाहीत. यामध्ये आपण जर पाहिलं तर काही केंद्र शासनाची योजना आहे. याच्या व्यतिरिक्त राज्यामध्ये ट्रॅक्टर असेल, जसं की ट्रॅक्टरचे अवजार असतील, हार्वेस्टर असतील, तर या सर्व बाबी देण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. अर्थात जसं की राज्यातील शेतकऱ्यांना कृषी जसं की केंद्र शासनाच्या माध्यमातून जसं की राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ह्या दोन्ही योजनांच्या अंतर्गत लाभ दिला जातो. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदानामध्ये वाढ जरी केली असती, तरी केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर आणि जसं की लक्ष्यांक उपलब्ध करून दिले जात नाही. यापूर्वी सुद्धा आपण GRच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती आणि तसेच लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ही योजना राबवली जाते, ज्याच्यासाठी जसं की 45 कोटी रुपयांची निधी हा तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा, वितरित करण्यात आलेली मंजुरी देखील यांनी दिलेली होती. GRबद्दल आपण माहिती घेतलेली आहे, परंतु GRमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की यांच्या अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीचा लाभ देत असताना इथं बघा, शेतकऱ्यांना जे काही अनुसूचित जाती जमाती किंवा जसं की अल्पभूधारक शेतकरी असतील, यांना 50% किंवा 1.25 लाख यापैकी जे कमी असेल, तर ते अर्थात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपयाचं अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे. इतर जे जसं की बहुभूधारक शेतकरी असतील, तर त्यांना 1 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान इथे दिलं जाणार आहे. त्या व्यतिरिक्त 50% हे फक्त नावासाठी त्यामध्ये कमीत कमी रक्कम म्हणजेच 1 लाख रुपये आणि अनुसूचित जाती जास्तीत जास्त जमाती, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1.25 लाख रुपये शेतकरी जसं की 1.25 लाख रुपयापर्यंतचं इथं अनुदान शेतकऱ्यांना किंवा 1 लाख रुपयापर्यंतचं अनुदान इथं शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे ट्रॅक्टरसाठी. आता ट्रॅक्टरसाठी वाढलेलं अनुदान जे आहे ते केंद्र शासनाने 2022 मध्ये इथं वाढवलं. राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा GR आला होता. त्या अनुषंगाने MHDBT वरती बदल करण्यात सुरू केले होते. परंतु जी काही इथं राबवली जाणारी योजना आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर दिले जातात, ते कृषी जसं की अंतर्गत इथं योजना राज्यामध्ये राबवली जात असताना त्याच्यामध्ये लक्ष्यांक दिले जात असताना जो लाभार्थी आहे त्या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टरसाठी पात्र होतात, त्यांना सुद्धा मेसेजद्वारे कळवण्याचा इथं सुरू झालेली होती. आपल्याला जी काही ट्रॅक्टर हार्वेस्टरची बाब लागलेली काही केंद्र जसं की पुरस्कृत योजनेमध्ये नाही, त्याच्यामुळे आपला अर्ज हा राज्य पुरस्कृत योजनेमध्ये कळवण्यात आणि वळवण्यात आलेला आहे. अर्थात जसं की तुम्हाला दिलं जाणार अनुदान जे राज्य शासनाच्या योजनेच्या अंतर्गत दिलं जात आहे, तर बघा अशा एक त्याच्यामध्ये फरक आहे. आणि जसं की GR ट्रॅक्टरच्या किंवा हार्वेस्टरच्या अनुदानासाठी अर्ज करत असा हार्वेस्टरचे वेगवेगळे अनुदान, हार्वेस्टरबद्दल आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. हार्वेस्टरच्यासाठी लक्ष्यांक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करू नाहीत, परंतु ट्रॅक्टरसाठी अर्ज करत असाल तर आपला कृषी जसं की सहाय्यकांना, तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क करा. या योजनेच्या अंतर्गत दिल्या जसं की अनुदानाची विचारणा करा आणि त्याच्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्ही अर्ज वेगळ्या पक्षाने कराल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही, कमी मिळेल. त्याच्यामुळे पुन्हा तुमचा एक गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची बातमी ट्रॅक्टर संदर्भात मी तुम्हाला सांगितली. तर सर्व शेतकऱ्यांना इथे 50% आणि मी तर म्हणतो तुम्हाला मित्रांनो 100% अनुदान मिळू शकतो. परंतु तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्यांना भेट द्या, तुमच्या तहसीलमध्ये जाऊन तुम्ही भेट द्या, तात्काळ त्यांच्यासोबत बोला. कारण की GRमध्ये 50% सांगितलेलं आहे, परंतु 70 ते 80% आणि 100% अनुदान दिलं जात असतो. तर तुम्हाला कृषी अधिकाऱ्यांना तुमचे स्वतः तुम्हाला भेट द्यायची आहे आणि त्यांच्यासोबत इथे तुम्हाला बोलायचं आहे. तर अशा प्रकारचे ट्रॅक्टर संदर्भात महत्त्वाची अपडेट आज आपण जाणून घेतली.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.